लवकर वेळ घेऊ नका. टर्फ ॲडिक्स रायगड आपणास विनंती राहील, कर्णधार प्रथमेश महात्रे आपला राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. प्रथमेश पवार नाना आणि सुनील चावरी हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत टर्फ ॲडिक्स रायगड संघाकडून. प्रथमेश पवार नाना आणि ही जोडी आपण सुनील चावरी हे दोन एक राइट एंड लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. सो नीलेश परदेशी सर, प्लीज सेंड योर एक्स्ट्रा प्लेयर इन द कमेंट्री बॉक्स इमीडिएटली. अपना एक्स्ट्रा प्लेयर यहाँ पर कॉम बॉक्स में आए. अच्छी बल्लेबाजी की रवि विश्वकर्मा और जो बल्लेबाज हितेश ने इसके पहले जो मुकाबला हुआ था. और सभी से निवेदन करना चाहूँगा कि यहाँ पर आप जो चाय और पानी की व्यवस्था है, वड़ा पाव की व्यवस्था है, वो मुफ्त है आपके लिए. तो वहाँ पर जाकर आप उसका भी लुत्फ आनंद उठाइए. जनमित्र फाउंडेशन के द्वारा ये सभी आपके लिए मुफ्त सेवा है. स्ट्राईकला प्रथमेश पवार उर्फ नाना, नॉन स्ट्राईकला सुनील चावरी. सलामीची जोडी मैदानात आणि गोलंदाजी करण्यासाठी संदीप अण्णा. मार्शल 11 चारकोपचा संघ त्यांच्या विरुद्ध आपण रायगड टर्फ ॲडिक्स रायगड. पहिला चेंडू घेऊन संदीप, समोर आहेत प्रथमेश पवार आणि पहिला चेंडू उंच टोलवत आहेत आणि हा येणार आहे हँडसमली ड्रिव्हन ओव्हर द मिड विकेट. बिग वन, माइटी ब्लो, षटकार. संदीप पुढचा चेंडू, फुल टॉस. पंचांचा इशारा नो आहे आणि नो वर षटकार. त्यामुळे 6 आणि 7 13 धावा, एक बॉल. लेग साइड. या मैदानावर आज त्यांचं या व्यासपीठावर आपण आगमन करू. एकदा राम यादव यांचं हार्दिक स्वागत, सुस्वागतम रामजी. एक बॉल, धावसंख्या 13. काल एक बॉल मध्ये 2 बॉल मध्ये 16 झाल्या होत्या आणि एक बॉल काल जवळपास आपण पाहिला होता 13 धावांचा आपण पाहिला होता. त्या ठिकाणी वाईड आला आणि त्यानंतर नो, नंतर षटकार. पुढचा चेंडू, हा चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू. राऊंड द विकेट. आता अँगल बनून गोलंदाजी करतोय. पहिल्यांदा ओव्हर द विकेट होता, आता राऊंड द विकेट. संदीप गोलंदाजी करतोय. 2 बॉल पहिल्या ओव्हरमधले आपण पाहिले. या पहिल्या 2 बॉलमध्ये 13 धावा निघाल्यात. नोवर आपण षटकार पाहिला होता. पुढचा चेंडू, हा देखील चेंडू कॉट बिहाइंड, बल्ले का किनारा, विकेट कीपर का सहारा. खेळाडू बाद, गॉन. 3 बॉल, धाव. प्रथमेश पवार आउट. संख्या 13. चांगले षटक
आपल्याला हाताळताना पाहायला मिळतोय. संदीपांना पहिल्या 2 बॉलवर ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, पहिल्याच बॉलवर षटकार, नंतर नो, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर कमबॅक केलं होतं विकेट घेऊन. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 13 धावा, 1 गडी बाद. स्ट्राईकला रवी सोलंकीसाठी पुढचा चेंडू, अतिशय चांगला चेंडू. 4 बॉल 13 धावा. आता मात्र टप्पा मिळालेला आहे संदीप अण्णाला. खूप छान असे गोलंदाज या संघामध्ये देखील आपण रोहित कोयंडेला देखील पाहणार आहोत, मॅन फ्रॉम गोरेगाव. निलेश नंबरी यांचं देखील हार्दिक स्वागत जी स्पोर्ट्स. मी आपणास विनंती करणार, आपण व्यासपीठावर यायचं आहे. नर्मदा अर्जुनसाठी ज्यांनी योगदान दिलं. पुढचा चेंडू रवीसाठी, 1 धाव मात्र मिळणार आहे जोपर्यंत मार्शल स्वतः त्या ठिकाणी पोहोचतोय. एका धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 14. जी स्पोर्ट्स के प्रोप्राइटर निलेश नमरी जी का हार्दिक स्वागत. नर्मदा अर्जुन के लिए हमेशा हमने इन्हें बल्लेबाजी और विकेट कीपिंग करते हुए देखा है. अजय स्पोर्ट्स और जी स्पोर्ट्स की तरफ से जो टी शर्ट्स हम देख रहे हैं, राम यादव जी भी मंच पर हैं. और नीलेश जी नमरी का भी हार्दिक स्वागत. अजय स्पोर्ट्स और जी स्पोर्ट्स की तरफ से जो टी शर्ट्स और स्लीव्स हम देख रहे हैं मैन ऑफ द मैच के तौर पर. बल्लेबाजी के लिए अब सुनील चावरी स्ट्राइक पर, गेंदबाजी करेंगे. संदीप की अगली गेंद बैकफुट पर गई. इस गेंद को पॉइंट पर खेला हुआ है. जब तक कि वहां पर 1 रन मुकम्मल हुआ, डीप से खिलाड़ी आएंगे, 2 रन निश्चित तौर पर मिलेंगे. इन 2 रनों के साथ रन संख्या अब 16. पहली 2 गेंदें जिस तरह से थी, उसके बाद अच्छा कमबैक है. आखिरी 4 गेंदें कमाल की है. के बाद रन संख्या 16 रन. तर पहिल्या ओव्हरनंतर धाव संख्या 16 आणि आता चंदन या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय. चंदन यादव आधी गेले एक जबरदस्त गोलंदाज चंदन, मॅन फ्रॉम शिंपोलीमधील देखील हा खेळाडू, त्याने चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे आपल्या संघासाठी. आणि मगाशी आपण 78 चेस करताना 2 धावांनी म्हणजेच एक विजय प्राप्त आपण पाहिला. 1 धाव कंपल्सरी चेस असल्यामुळेच आपल्याला ती मॅच पाहायला मिळाली. अतिशय चांगल्या स्थितीमध्ये सामना पाहायला मिळाला होता. रवी विश्वकर्मा आणि त्यानंतर एका ओव्हरमध्ये 21 धावा असताना 5 बॉलमध्ये 3 षटकार खेचले होते हितेशने. स्ट्राईकला रवी सोलंकी, गोलंदाजी करण्यासाठी कमलाविया स्पोर्ट्स क्लब एन कडून चंदन. पहिला चेंडू रवीसाठी. या ठिकाणी नॉर्थ स्टार चषक पाहत होते. त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये देखील इंग्लंड विरुद्ध भारत हा जो तिसरी वन डे सुरू आहे, त्यामध्ये 2 विकेट गेलेले आहेत इंग्लंडच्या. या ठिकाणी आपण चंदनला पाहतोय. स्ट्राईकला रवी, राऊंड विकेट षटकारी पुढचा चेंडू आणि पंचांचा इशारा. आता मात्र येतोय वाईड. धाव संख्या 17. रॉय खेळतोय मात्र बेस्टो आणि रूट आऊट झालेले आहेत, कारण आज सिराजला संधी मिळाली. दोन्ही विकेट सिराजने घेतलेले आहेत. जी तिसरी वन डे इंटरनॅशनल आपण डिसाइडेड वन डे इंटरनॅशनल सिरीज सुरू आहे इंग्लंडमध्ये, भारत विरुद्ध इंग्लंड. बॅटिंग करताना पहिल्या 3 ओव्हरमध्ये 2 विकेट गेल्यात, त्यामध्ये बेरस्टो आणि रूट. आणि या ठिकाणी आपण मैदानावर 1 विकेट गेलेली पाहतोय. प्रथमेश पवार मात्र गोलंदाजीसाठी येतोय. राऊंड द विकेट. चंदनचा पुढचा चेंडू रवीसाठी. डीप स्क्वेअरलीच्या दिशेने नाही, मात्र आतमध्ये डिक्लेअरमध्ये जातोय का बघूया. नाही, आतमध्ये असेल तर पळून काढायचे आहेत, याची नोंद घ्या खेळाडूंनी. आणि या 2 धावा, या 2 धावांनी धावसंख्या टर्फ ॲडिक्ट्स रायगड संघाची 19. त्यांच्या समोर आहे मार्शल 11, चारकोपचा संघ. याच परिसरातील स्थानिक संघ. मात्र मी मगाशी म्हटलं की या संघामध्ये देखील ती दमखम आहे, मोठमोठे फटके खेळण्याची ताकद, क्षमता असलेला हा संघ आहे. What a shot! Ravi Solanki is on fire. 6 धावा, षटकार, बिग वन. धावसंख्या 25.
चंदनला आपले उर्वरित चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकावे लागणार आहेत, कारण ज्या फॉर्ममध्ये आपण रवीला पाहिले, पहिले 2 बॉल त्याला स्ट्रगल करताना पाहिले, त्यानंतर एक चांगला फटका आलाय पुढचा चेंडू रवीसाठी. फुलर लेन ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता, हा चांगला कमबॅक आहे. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. स्वतःवर नाराज आहे रवी, त्याला हेलिकॉप्टर किंवा ऑन द राईज खेळायचं होतं. पिच ड्राईव्ह मात्र तो टायमिंग होऊ शकला नाही फॉलो थ्रू बॅटचा. काही क्षणातच बोरिवली विधानसभा आमदार सुनीलजी राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. एक उत्कृष्ट आमदार म्हणून ज्यांचं योगदान आहे, त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. एअर इंडियासाठी देखील त्यांनी जे योगदान दिलं आणि गेले कित्येक वर्ष ज्यावेळेस विद्यार्थी दशेपासून जर आपण पाहिलं, विद्यार्थी दशेमध्ये असताना त्यानंतर स्कूल क्रिकेट बरोबरच युनिव्हर्सिटी क्रिकेट आणि त्यानंतर एअर इंडियासाठी ज्यांनी योगदान दिलं आणि खूप चांगलं क्रिकेट जे खेळले, श्री राणे सरांना देखील आपण यानंतर पाहणार आहोत. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट असेल तर षटकार किंवा डिक्लेअरमध्ये. येस, 2 धावा डिक्लेअरमध्ये आहेत. समोरच्या दिशेने तुम्हाला जास्त धावा मिळतील. या 2 धावांनी धावसंख्या आता मात्र पुढे सरकते. 28. दुसरी ओव्हर सुरू आहे. दुसऱ्या ओव्हरमधील 1 बॉल बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा होत्या आणि आतापर्यंत 12 धावा निघाल्या आहेत 5 बॉलमध्ये. मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बोरिवली, आपण जर विधानसभेचा विचार केला तर खेल महोत्सवाच्या निमित्ताने देखील त्यांचं योगदान आपण पाहिलं होतं. 1 ते जवळपास 28 ते 2 डिसेंबर गेल्या वर्षी त्यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळेल सुनील राणे साहेबांची. शॉर्ट चेंडू, पंचांचा इशारा येतो, इट्स नो. या अगोदर एक संकेत दिले होते आणि या नोने धावसंख्या 29. शेवटचा चेंडू चंदनने चांगल्या प्रकारे टाकावा लागणार आहे, कारण या मैदानावर कालपासून आपण पाहतोय पहिल्या 1-2 ओव्हरमध्ये 40, 42, 44, 38, 36 धावा निघालेल्या आहेत आणि शेवटच्या देखील 1-2 ओव्हरमध्ये तेवढ्या धावा निघालेल्या आहेत. त्यामुळे बॅट्समनना देखील ॲडव्हान्टेज आहे आणि पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला ग्राउंड देखील ड्राय आणि सुकं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे आउटफील्डमध्ये देखील खेळाडूंना वेगळ्या प्रकारची खूप जास्त धावपळ करावी लागणार नाही. शॉर्ट स्क्वेअर लेग आणि डीप कव्हर ज्या ठिकाणी आमच्या स्टेजच्या समोर जर आपण वगळता बाकी आउटफील्ड अप्रतिम आहे. गोलंदाजी करण्यासाठी शेवटचा चेंडू घेऊन सुनीलसाठी. आता मात्र संधी आहे, निश्चितपणे फ्लॅट षटकार जाईल. 6 धावा, 6 35 2 ओव्हर नंतर. ओके, याप्रमाणे जर गोलंदाजी झाली तर 17.5ची सरासरी आहे. 85 होऊ शकतात, 86 प्रोजेक्टेड स्कोअर. मात्र पुन्हा एकदा संदीप यालाच या ठिकाणी आक्रमणावर आणतायत सेकंड स्पेलसाठी, कारण रोहितचं देखील एक षटक असणार आहे. गोलंदाजीसाठी 30 षटक घेऊन आणि वैयक्तिक 200 षटक घेऊन पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर 9ला षटकार, त्यानंतर चांगलं कमबॅक केलं होतं, त्यानंतर जवळपास 3च धावा दिल्या होत्या. तोच या ठिकाणी संदीप. आता मात्र संधी आहे कॉटन बोल्टसाठी. स्वतः संदीप येतोय, लक्ष वरती आहे, खेळाडू बाद गॉन. रवी
संदीप राऊंड द विकेट सागरसाठी उंच टोलवतोय, हा देखील फटका निश्चितपणे क्लिअर होणार आहे. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार. चेंडू डॉट, निर्धाव चेंडू. एक चांगली क्षमता आहे या गोलंदाजाकडे, संदीप अण्णाकडे. आणि संदीप अण्णा नेहमीच अशा प्रकारचे आव्हानं, चॅलेंज नेहमी स्वीकारतो. त्याला चॅलेंज आवडतात, त्या पद्धतीनेच तो गोलंदाजी देखील करताना पाहतोय. पुढचा चेंडू सागरसाठी. आता मात्र या ठिकाणी संधी आहे, खेळाडू त्या ठिकाणी येतोय, खेळाडू बाद गॉन. अजून एक विकेट. आमदार सन्मान्य आदरणीय सुनीलजी राणे साहेबांची या ठिकाणी उपस्थिती आपण पाहत आहोत. यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. नॉर्थ स्टार चषक 2022 पैसा जिमखाना युवक मंडळ आणि जनमित्र फाउंडेशन आयोजित या भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आगमन होत आहे. सन्माननीय आमदार बोरली विधानसभा सुनीलजी राणे साहेबांच्या माध्यमातून गेल्या वर्षी देखील 28 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर जवळपास 7 ते 8 दिवस, एक आठवडाभर आपण खेल महोत्सव पाहिला. यामध्ये निश्चितपणे आपण व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट स्पर्धा, जिम्नॅस्टिक, मल्लखांब अशा वेगवेगळ्या स्पर्धांबरोबरच इंडोर आपण जर पाहिलं तर कॅरम, बुद्धिबळच्या स्पर्धा देखील आपण आयोजित करण्यात आला होता. एक मोठा खेल महोत्सव. स्वतः उत्कृष्ट क्रिकेटर आहेत सुनीलजी राणे साहेब, त्यामुळे त्यांच्याकडे देखील एक चांगली क्षमता आहे. मला अजूनही आठवतं आहे की कोरोना काळाच्या अगोदर जी स्पर्धा आपण स्वर्गीय प्रमोद महाजन ग्राउंडवर घेतली होती, त्यावेळेस राम यादव गोलंदाजी करत होते आणि सुनील राणे साहेब बॅटिंग करत होते. त्यामुळे तो देखील अनुभव प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आणि पहिल्याच चेंडूवर स्वागत करतोय प्रथमेश म्हात्रे आमदार साहेबांचं षटकाराने. रायगड संघ या ठिकाणी बॅटिंग करत आहे. धाव संख्या या ठिकाणी 47. सांगू इच्छितो सुनीलजी राणे साहेबांना आलेला संघ आपण बॅटिंग करणारा पाहतो. रायगड टर्फ ॲडिक्ट्स रायगड संघ या ठिकाणी आपण पाहत आहोत. आणि प्रतिस्पर्धी संघ आहे कांदिवलीमधील चारकोप या परिसरातील. एक चांगलं आव्हान आहे. मात्र हा देखील या संघाला देखील नेहमीच अशा प्रकारची आव्हानं पेलवणं आवडतं. पुढचा चेंडू प्रथमेशसाठी. हा देखील चेंडू बॅकफुटला जाऊन हा निश्चितपणे षटकार येईल. बॅक टू बॅक 2 षटकार. धाव संख्या 53, 53. साल ये टूर्नामेंट आयोजित किया जाने वाला है. गेंदबाजी में बदलाव, गेंदबाजी करने के लिए अब सुनील चौथी ओवर लेकर गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक पर सुनील और बल्लेबाजी के लिए भी सुनील चावरी, ये दोनों
सुनील आपल्याला पाहायला मिळतात. एक सुनील मोठं नाव क्रिकेटमधलं सुनील मनोहर गावस्कर सरांचं. मात्र या ठिकाणी सुनीलचा पहिला चेंडू पूल करण्यासाठी गेले, मात्र चेंडू मिळत नाहीये. चेंडू डॉट जातोय, संपर्क होत नाही बॅट आणि चेंडू. यामध्ये टेनिस क्रिकेट खेळताना तुम्हाला वेगळ्या प्रकारचं फुटवर्क टेम्परामेंट स्टान्स खेळावा लागतो. आणि रबर बॉल, ज्यावेळेस रबर बॉलचं क्रिकेट असतं त्यावेळेस ते ग्रीप, बॉलचा टप्पा, अनइवन बाउन्स, तुम्हाला हँड आय कॉर्डिनेशन चांगलं ठेवावं लागतं आणि त्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागते. राऊंड द विकेट, ओव्हर पिच, फुलर लाईन टाकला होता चेंडू, मात्र ओव्हर पिच घेऊन खेळायचं होतं. ऑन साईडला बॅट चेज घेऊन चेंडू निघतो तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय. 2 धावांसाठी कॉल दिलेला आहे, 2 धावा पूर्ण. आणि या 2 धावांनी धावसंख्या 55. उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून देखील सुनील राणे साहेबांचं एक वेगळंपण आहे. जवळपास 20 वर्ष एक वेगळं क्रिकेट, उत्कृष्ट चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं एक वेगळे पैलू आपल्याला पाहायला मिळतात. आणि आमचे आमदार जर म्हटलं तर फक्त निश्चितच वेगवेगळ्या उद्यान, वेगवेगळ्या मैदानाचं एक वेगळ्या प्रकारचं व्रत त्यांनी स्वीकारलेलं आहे की आपण मैदानं उद्यानं खूप छान अशी करू ज्या ठिकाणी खेळाडूंना खेळण्यासाठी संधी. आणि तेच खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं 2013-14ला जेव्हा गोपाळ शेट्टी साहेब आमदार होते त्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडानगरी 500 संघ खेळले होते चिकवाडीच्या मैदानावर. पुढचा चेंडू आता मिस्टाईन स्ट्रोक आहे, कॉटेड बोलसाठी सुनील जाईल. थोडासा लेट फॉलोअप आपण पाहिला, ज्या पद्धतीने फॉलोअप होता. एक धाव पूर्ण करते 2 धावांसाठी, इट्स अ चिकी. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या 58. स्वर्गीय प्रमोद महाजन ग्राउंड या मैदानावर आपण कोरोना काळामध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन लागलं 22 मार्च, त्या अगोदर 16 मार्च म्हणजेच 12 फेब्रुवारी ते 16 मार्च 2020ला आपण एक छान असा मोठा क्रीडा महोत्सव घेतला होता. त्यावेळेस देखील ज्यावेळेस सुनील राणे साहेब क्रिकेटच्या उद्घाटनाच्या वेळेस बॅटिंग करत होते ते राम यादव यांनी बॉलिंग केली होती. त्यावेळेस देखील त्यांचा कस लागला होता, ज्यावेळेस ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळालं होतं, टेक्निकली पाहायला मिळालं होतं. आता मात्र शॉट ऑन पूल, मात्र जास्त हवेमध्ये उंच टोलवतोय, आउट ऑफ द पार्क. एलिव्हेशन मिळालं आणि एका हातामध्ये झेल घेतलेला आहे प्रेक्षकांनी देखील. रायगड हा संघ आपल्याला बॅटिंग करताना पाहतोय. टर्फ ॲडिक्ट्स. एकूण धावसंख्या 64. आणि ओव्हर जर आपण पाहिली तर 4थं षटक हाताळताना 64 धावा निघाल्यात. फुलर लाईन पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला दिशा देतोय, एक धाव पूर्ण करतोय, कॉल करतोय 2 धावांसाठी. 64 आणि 2 66 धावा. आणि जोपर्यंत वैभव मॅन फ्रॉम मड, ज्याला आपण डीप स्क्वेअर लेगला पाहतोय, काल देखील मडचं आपण स्वप्नील कोळीला पाहिलं होतं जेव्हा एका ओव्हरमध्ये 19 धावांची गरज असताना त्याने एक झंझावती खेळी केली आणि TWचे डॉमिनेटर गुहागर रत्नागिरी संघ स्पर्धेच्या बाहेर गेला. 64 धावा चेस केल्या होत्या काल. 2 बॉलमध्ये 16 धावांची गरज असताना तो बॉल वाईड, नंतर 2 वाईड निघाल्यानंतर आपल्याला 2 षटकार पाहायला मिळाले, नो मिळाला होता त्यामध्ये. आणि एका बॉलमध्ये देखील 10 होऊ शकल्या हे काल पाहायला मिळालं. कालच्या नेल बायटिंग फिनिशनंतर आज दुसरा दिवस आपण या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न करताना गोलंदाजीसाठी रोहित आता येणार आहे, मॅन फ्रॉम गोरेगाव. आणि 4 ओव्हरनंतर धावसंख्या 3 गडी बाद 66. प्रथमेश मात्रे, द कॅप्टन शुड बी द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम अँड कॅप्टन हॅज टूक द इनिशिएटिव्ह. ही इज प्लेइंग अ जेन्युइन नॉक हियर. नॉन स्ट्राइकर एंड प्रथमेश मात्रे, leading from the front. On the other hand, left hand batsman Sunil Savri, who came the opening batsman. और अभी भी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, जिस तरह से इस मैच को लेकर आगे चल रहे हैं. हर एक ओव्हर में 16 रन 64 रन बने, सॉरी 66 धावा झालेले आहेत. त्यामुळे 16च्या वर म्हणजे आपण 16.50ची सरासरी या ठिकाणी पाहतोय, ज्या सरासरीने हा संघ खेळतोय. आणि याच पद्धतीने जर खेळले तर निश्चितपणे आपल्याला 80 ते 85 धावा पाहायला मिळतील. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज शैलेंद्र पवार. राऊंड द विकेट, पहिला चेंडू शैलेंद्रचा, इट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक, राइट इन अ स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट. 6 धावा. तो जमी पैदा कर, तो आसमान पैदा कर, मांगने से कुछ नहीं मिलता मेरे दोस्त, तो अपने अंदर पहले आत्मविश्वास पैदा कर. आत्मविश्वास झलकता हुआ, कॉन्फिडेंस से बल्लेबाजी कर रहे हैं. अब ये रबर बॉल की गेंद फुटबॉल जैसी नजर आती हुई, जिस तरह से टाइमिंग सेट बल्लेबाज है. अब तक विकेट पर जिस तरह की बल्लेबाजी कर रहे हैं सुनील सावरी, टीम टर्फ एडिक्ट्स रायगढ़ के लिए. और शैलेंद्र पवार की पहली गेंद पर यहाँ पर एक बड़ा हिट आया. देखेंगे किस तरह से बल्लेबाजी करेंगे. रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 72 रन. इस प्रतियोगिता में सर्वाधिक स्कोर कल
ऑल मॉन्स्टर उमेश 11 ने बनाए थे 86 रन और शाहिद शेख ने 53 रन बनाए थे 53। और फिर एक बार पटकी हुई गेंद, जिस गेंद को पुल करना चाहते थे लेकिन बल्ले पर ठीक अंदाज से उस गेंद को टाइमिंग नहीं कर पाए और 1 रन मुकम्मल। 1 रन का इजाफा, रन संख्या 73 73। शैलेंद्र पवार गेंदबाजी कर रहे हैं, प्रथमेश मात्रे हालांकि इसके पहले ओवर में बहुत अच्छी बल्लेबाजी की है और अच्छे टाइमिंग के बलबूते पर स्ट्रोक लगाने वाले खिलाड़ी है। रन संख्या स्कोर 73। गेंदबाजी के लिए तैयार, अगली गेंद प्रथमेश के लिए राउंड द विकेट। ऑफ स्टंप के बाहर, अंपायर का इशारा वाइड। टाइटैनिक पोज में हम देख रहे भावेश नायर जो प्रमुख अंपायर एमसी के माध्यम से एक अच्छा क्रिकेट का अनुभव और अंपायरिंग की भूमिका निभाते हुए। स्ट्राइकर इन पर मदन देशमुख है। वाइड के साथ रन संख्या 74 74। शैलेंद्र तैयार, अगली गेंद, ये भी गेंद वाइड, लगातार 2 गेंदें वाइड। शैलेंद्र को अपने जो स्ट्रेंथ है उस आधार पर गेंदबाजी करनी है, यहाँ पर बचने की कोई ज़रूरत नहीं, कोई गुंजाइश नहीं। आप बचने के लिए जाओगे तो 6-8 मीटर के बाहर आप जाने वाले हो, तो आपको अपने स्ट्रेंथ पर यहाँ पर थोड़ा काम करना होगा, उसी अंदाज से गेंदबाजी करनी होगी। आप विकेट के बाहर जाएंगे तो मौका बल्लेबाज को कॉन्फिडेंस मिलने वाला है। शॉर्ट गेंद, अब यहाँ पर मौका मिलेगा, खिलाड़ी वहाँ पर नहीं, और ये भी 6 और एक गगनचुंबी सिक्सर। जिस तरह से लग रहा था कि ये बाहर जाने वाली थी या नहीं, लेकिन क्लियर कर पाए, टाइमिंग था, हार्ड हिटिंग। 6 गेंद पर 28 रन बनाए हैं, 4 सिक्सर अब तक लगे हैं। एक कमाल की पारी, कप्तान खेल रहे हैं, कप्तानी वाली पारी। प्रथमेश यहाँ पर मात्रे, अलग अलग ये खिलाड़ी है जिनकी पहचान अलग है रायगढ़ के लिए। जब जब रायगढ़ का ग्रामीण क्रिकेट, गांव टू गांव क्रिकेट से ये उभर कर आने वाले खिलाड़ी जिन्होंने टेनिस क्रिकेट में भी अपना दमखम दिखा और रबर बॉल में अपना दमखम दिखा रहे हैं। ओह व्हाट अ शॉट, सामने सड़क पे कड़क और एक बेहतरीन स्ट्रोक, बैक फुट पर दे, अच्छा बैलेंस था और पूरी तरह से गेंद। सर्वाधिक स्कोर यहाँ पर बन चुका है 87, कल 86 बने थे। और सुबह ही अगर देखा है गणेश जी बारे, मैंने कहा था कि यहाँ पर आज शाम तक जब टर्फ एडिक्स रायगढ़ टीम आएगी तो शायद 90-95 रन बनेंगे, और देखिए 87 तो बने हैं। तो अब जो सर्वाधिक स्कोर इस टीम के नाम पर लग चुका है, जिस बल्लेबाजी इस टीम का खेल देखने के लिए दर्शक कल से बेसब्री से इंतजार कर रहे थे। ओह व्हाट अ शॉट, अनदर ब्यूटीफुल, आसमानी टोला, रॉकेट की तरह गेंद हवा में लहराती हुई, ग्राउंड के बाहर 6 रन, 93 रन, 90 का यहां पर आंकड़ा पूरा हो चुका है। क्या 90 रन बनेंगे, 99, क्या 100 का आंकड़ा टारगेट मिलेगा, ये देखने वाली बात होगी। 93 रन बने हैं, शैलेंद्र पवार की गेंद पर टूट पड़े हैं प्रथमेश। अगली गेंद फुलर लेंथ गेंद, लो फुल टॉस, गेंद ने यहां पर विनायक की तरफ गेंद आती हुई, जब तक कि वहां पर खिलाड़ी जाएंगे। 1 रन पूरा किया, 2 रन के लिए दौड़ पड़े, 1 रन पूरा किया, 2 और तीसरे के लिए जब तक कि सुफियान यहां पर जाएंगे, 3 रन पूरे, तो 96, 96 रन बने हैं, 97 टू विन। प्रथमेश मात्रे नॉट आउट और 9 गेंदों पर 3, उसमें 6 6। क्या कमाल की पारी, एक बार जोरदार तालियां प्रथमेश मात्रे के लिए। 9 बॉल मध्ये 43 धावा, 6 षटकार, उत्तुंग षटकार। ज्या प्रकारची सुरुवात, आणि आता मात्र बॉलिंग मध्ये आपण पाहणार आहोत शारजाच्या मैदानावर ज्या भारत विरुद्ध पाकिस्तान टेनिस क्रिकेटचा सामना झाला होता 10 ओव्हरचा 10 पेल, त्यावेळेस त्या संघाचं नेतृत्व करणारा अंकुर सिंग याला मी प्रथम इथे विनंती करतोय आपण स्टेजवर यायचं आहे। पूर्वी आपण पाहिली आणि त्या मॅचचा आपला कॅप्टन या ठिकाणी अंकुर सिंग साठी जोरदार टाळ्या होत्या। मुंबई प्रीमियर लीग मध्ये आपण लेदर क्रिकेट खेळताना त्याला पाहिलं, उत्कृष्ट लेदर क्रिकेटर आहे आणि आज एवढं भाग्य आपलं आहे की आमदार साहेब देखील या ठिकाणी आहेत, जे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत। खेळाच्या प्रती त्यांची भावना वेगळी आहे, खूप खेळाडूंना नेहमी एक वेगळं प्लॅटफॉर्म देण्याचा नेहमीच मानस मनोदय त्यांचा असतो आणि ते या ठिकाणी आहेत। तर आपण या शुभेच्छा त्यांना देऊया अंकुर सिंगला। चला एकदा जोरदार टाळ्या होत्या अंकुर सिंग साठी।
सन्माननीय बोरिवली विधानसभा आमदार सुनीलजी राणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे सन्मान चिन्ह देऊन त्याचा सत्कार करूया. आपल्या भारताचा टेनिस क्रिकेटचा पहिला कर्णधार ज्या प्रकारे पाकिस्तान संघाला जे 10 ओव्हरमध्ये जे टार्गेट दिलं होतं ते पूर्ण केलं नव्हतं आणि त्यांना ऑल आउट करून टाकलं होतं. अश्विन आणि वैभव आहे का? अश्विन पावसकर मॅन फ्रॉम दहिसर. काजूपडा या परिसरामध्ये, दहिसर बोरिवली या परिसरामध्ये आपण या खेळाडूला खेळताना नेहमीच पाहतो. अंडरम बॉक्स क्रिकेटपासून ज्याने आपल्या क्रिकेटची सुरुवात केली. लकवा क्रिकेट, त्यानंतर बॉक्स क्रिकेट, टर्फ क्रिकेट देखील चांगलं खेळतो. आणि दुसरा खेळाडू आपण पाहतोय डावखुरा ब्ल्यू जर्सीमध्ये जो आहे मड या परिसरात, मालाड पश्चिम मड या किनाऱ्या लगत एक उत्कृष्ट क्रिकेट खेळणारा काल देखील स्वप्नील गोळी, मड नवानगरचा खेळाडू ज्याने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. आणि आता हा एक खेळाडू जो या ठिकाणी सज्ज होतोय. धावांची गरज आहे 97 टू विन आणि गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक घेऊन बॉलर येणार आहे. सर्व प्रेक्षकांना काल आणि आज पर्वणी मिळते कारण जनमित्र फाउंडेशनच्या वतीनं मोफत चहा, पाणी आणि वडापाव, भजीपाव याची व्यवस्था नाश्त्याची देखील करण्यात आलेली आहे. यासाठी निश्चित ज्यांचं योगदान आपण पाहतोय तर जनमित्र फाउंडेशन, किशोर चित्राव, दीपक पाटणेकरजी, महेशजी राऊत, नितीनजी प्रधान, शरदजी साटम, राजेशजी भट, आरिफजी शेख, सुनीलजी मोहिते यांच्या वतीनं जनमित्र फाउंडेशन मदतीची हाक, मित्रांची साथ या माध्यमातून काल देखील आपल्याला दिवसभर पाऊस पाहायला मिळाला. कधी सकाळ दुपार संध्याकाळ झाली कळलंच नाही. आणि त्या दरम्यान वडापाव, खमंग जो आपल्या मुंबईचा आणि भारताचा एक असा पदार्थ आहे ज्याची दखल अमेरिकेने देखील घेतली आणि बर्गर देखील त्या फिका पडला. असा वडापावचा देखील आनंद घ्या. आमच्या गेटच्या उजव्या बाजूला जे केबिन आहे आपले ऑफिस त्याच्या पलीकडे काउंटर आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चहा, पाणी आणि नाश्ता करू शकता आणि या मॅचचा आनंद घेऊ शकता. चला पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. आशिष सज्ज होतोय संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. 97 धावांचं लक्ष 30 चेंडूत. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू या ठिकाणी त्याला पाठवतोय लेग स्टंपच्या बाहेर होता. निश्चितच बऱ्यापैकी चेंडू, शॉट ऑफ गुड लेंथचा चेंडू पूल केला. यस, इस मैच को जीतने के लिए हम भी तैयार हैं. जरी 96-97 धावा करायच्या आहेत. आपण क्रिकेटमध्ये पाहिलं ज्यावेळी 434 धावा ऑस्ट्रेलियाने केले तेव्हा त्यांना कल्पना देखील नव्हती की 438 धावा होतील. 3.5 तासामध्ये रेकॉर्ड तुटला होता. आणि रिकी पॉन्टिंगला हर्षल गिव्सची एक जबरदस्त खेळी, त्यानंतर 175-90 धावा ग्रॅम स्मिथने आणि खऱ्या अर्थाने मार्क बाउचरने मारलेले षटकार आणि चौकार निर्णायक ठरले. त्यामुळे क्रिकेटमध्ये वेगवेगळे रेकॉर्ड होतात, वेगवेगळे रेकॉर्ड तुटतात. आज देखील आपण वन डे इंटरनॅशनल सिरीज भारत विरुद्ध इंग्लंड ज्या ठिकाणी 2 विकेट इंग्लंडच्या गेलेल्या आहेत पहिल्या 14वर. 3 ओव्हर असताना सिराजला आज संधी मिळाली ज्या ठिकाणी डिसायडेड वन डे आहे.
तर या ठिकाणी देखील हा डिसायडेड सामना आपल्याला पाहायला मिळतो. सांसद खेल महाकुंभ या भव्य रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंटच्या निमित्ताने नॉर्थ स्टार चषक 2022 पहिल्या चेंडूवर षटकार आशिष आणि ऑन दी अप खेळतोय. डीपला खेळाडू आहे. जोपर्यंत त्या ठिकाणी खेळाडू पोहोचेल एक सोपा झेल, एक तेरी एक मेरी, टिट फॉर टॅट. पहिला गडी बाद होतोय धावसंख्या 6 वर आणि आव्हान 97 धावांचं आहे. वैभव आणि सुफियान या दोन फलंदाजांवर आता जबाबदारी असेल की या मॅचला पुढे आपण कशा प्रकारे घेऊन जाणार. जर आपल्याला 30 बॉलमध्ये 97 धावांचं लक्ष चेस करायचं तुम्हाला 12 ते 13 षटकार खेचावे लागतील आणि त्या प्रकारची बॅटिंग करताना तुम्हाला बॅटचा जो फूट आहे, ज्या पद्धतीने फोर्स आहे, ज्या टप्प्यावर चेंडू आल्यानंतर तुम्हाला बॅकलीफ स्विंग ऑफ द बॅट चालवावी लागेल, बॉटम हँडचा वापर करावा लागेल, हँड कॉर्डिनेशन चांगलं तयार करावं लागेल कारण थोडीशी आपल्याला आता उंच मोठे फटके खेळावे लागणार आहेत. पुढचा चेंडू आशिषाचा अतिशय जबरदस्त चेंडू शॉट आर्म पूल करण्यासाठी गेले होते. रबर बॉलमध्ये अशा प्रकारच्या आपल्याला काही डिलिव्हरीज पाहायला मिळतात, जे चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतात. बाउन्स झाला, राईज झाला आणि हेच आवश्यक आहे. मात्र आज पावसाने बऱ्यापैकी दुपारनंतर थोडीशी उसंत घेतलेली आहे. गेले 3 ते 4 दिवस आपण रिमझिम पाऊस बरसलेला आहे. प्रत्येक ठिकाणी बळीराजा देखील तृप्त झालेला आहे आणि नेहमीच आपण म्हणतो ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी. कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्यामुळे निश्चित काही ठिकाणी महापूर देखील आले. मात्र खूप छान असा पावसाचा आपल्याला आनंद देखील घेताना मिळत होता काल देखील. आता मात्र बॉडी बॅलन्स थोडं मागे गेले होते, तितकेसे तयार नव्हते स्ट्रोकसाठी. एक धाव पूर्ण केले, 2 धावांसाठी सुफियान परततोय आणि या 2 धावा मिळतील कारण फिरोज होता त्या ठिकाणी. फिरोज शेख आशिष गोलंदाजी करतोय. 97 धावांचा पल्ला गाठायचा असेल तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी खेळ करावा लागेल, तुम्हाला चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. बघा टर्फ एडिक्स रायगड या संघामधले असे कित्येक खेळाडू आहेत ज्यांचे सेल्फी घेण्यासाठी खेळाडू तयार असतात. राऊंड द विकेट आशिष याचा पुढचा चेंडू. ओ यॉर्क फुलर लेंथ पूर्णतः तयारच नव्हते. ब्लॉक हॉलमध्ये ज्याला टिपिकल मुंबई क्रिकेटमध्ये बुंदा म्हणतात त्या टाईप हा चेंडू आपण पाहिला, त्या प्रकारचा चेंडू, त्या स्वरूपाचा चेंडू आणि बॅट्समनला थोडंसं विचार करायला या ठिकाणी भाग पडलंय. आणि या एका धावेने धावसंख्या आपण पाहत आहोत. एकूण धावसंख्या 10. सुफियान, आशिष पहिल्या ओव्हरमधील बघूया शेवटचा आपल्याला काही चेंडू पाहायला मिळतील आणि त्यानंतर षटक. पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा निघत आहेत. पुन्हा एकदा फ्लॅट खेळतोय आडव्या बॅटने, हा देखील षटकारासाठी जातोय. शेवट चांगला भारतीय टेनिस क्रिकेट आपल्या संघाचा कॅप्टन आता गोलंदाजीसाठी येतोय अंकुर सिंग. मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील आपण MPL मध्ये पाहिलं खूप छान अशी गोलंदाजी करणारा गोलंदाज रायगडसाठी बिलॉंग करतो आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले ज्यावेळेस खेलो इंडिया सुरू झाला. आणि त्या अगोदर आपण CM चषक देखील पाहिले होते की गावापासून शहराकडे सर्व खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे. पहिला चेंडू मिस टाइम होतोय. चेंडू पूल करण्यासाठी वैभव गेले होते, चेंडू मिळत नाही बॅटच्या पट्ट्यामध्ये, चेंडू डॉट जातोय बायच्या रूपामध्ये. आणि याचं प्रतीक आपल्याला पाहायला मिळालं ज्यावेळेस जपान टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने बाला फेकमध्ये
जेव्हा गोल्ड मेडल मिळवलं आणि सुवर्ण पदकाची कमाई झाली. खरोखर सुवर्ण दिवस होता तो. भारतीय झेंडा आपल्याला दिमाखात फडकताना दिसला. आणि निश्चित यामधून आपण कित्येक असे वेगवेगळे खेळाडू पाहिले. खूप क्लोज कीपिंग करतायत प्रथमेश पवार उर्फ नाना. तिरुपती सावर्डे या संघाकडून टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच आपले योगदान दिलं आणि त्यानंतर वेगवेगळ्या संघासाठी आपलं योगदान देणारे आणि रिलायन्समधून देखील उत्कृष्ट लेदर क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. यष्टींच्या मागे आपण पाहतोय प्रथमेश पवार नानाला. आकुट टप्प्याचा चेंडू. इट्स अ टिपिकल कानपट्टी डिलिव्हरी. नो स्टेस्टर. परफ्यूम डिलिव्हरी. बॅट्समनला थोडंसं विचार करायला भाग पडलाय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कन्कशन हा एक नवीन रूल आला आहे की निश्चित त्या ठिकाणी पाहिलं जातं. आपण फिजिओथेरपीला बोलवलं जातं आणि त्यांना अंपायर डिसाईड करतात वेदर यू आर राईट ऑर नॉट, ओके आहात की नाही, आणि त्यानंतर देन मैच विल बी जो स्टार्ट होता है. लेकिन यहाँ पर फिर एक बार अच्छी गेंदबाजी. जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं अंकुर सिंह की अगली गेंद स्लो ओवर बन गति परिवर्तन. अच्छा चेंज ऑफ पेस. अलग अलग वेरिएशन पर गेंदबाजी कर रहे हैं. और ये देखिए फिर एक बार जिस तरह से थ्रो किया था 2 रन मुकम्मल होते हुए. एकमात्र ये टीम है रायगढ़ की जिन्होंने टेनिस क्रिकेट की बड़ी बड़ी टूर्नामेंट जीती है. एक्सेप्ट सुप्रीमो में उन्हें अब तक वो मौका नहीं मिला है जीत की तरफ. और देख रहे हैं सुफियान पर गेंद जिस तरह से लगी थी. लेकिन शारजा के मैदान पर भी बड़ी टूर्नामेंट जो 10PL होती है उस टूर्नामेंट का भी किताब नीलेश परदेशी जी की टीम ने जीता था और बड़ा इंजॉय कर रहे थे. और एक खिलाड़ी थॉमस डायस को सब यहाँ पर दर्शक मिस कर रहे हैं. इंजरी के कारण इस मैच में नहीं खेल रहे हैं. दैसर के खिलाड़ी इस टीम से बिलोंग करते हैं. अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट. हवा में खेला हुआ स्ट्रोक लेकिन यहाँ पर डिक्लेयर हो गया. प्रथमेश पवार जाएंगे आउट. विकेटों के पीछे खिलाड़ी आउट. या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येताच जमवशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला. आहे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. त्यामुळे एक संधी मिळाली आणि यष्टीरक्षकाच्या हातात झेल देऊन परतला पुढचा चेंडू अंकुर्याचा. स्लोवर वन गती परिवर्तन. चांगला टप्पा मिळालेला आहे. अचूक टप्पा अचूक दिशा योग्य नियंत्रणावर चांगला कंट्रोल आहे जो चेंज ऑफ पेस केला. षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय आणि धाव संख्या 21. 21 धावा. पहिलं षटक थोडंसं महागडं होतं. या ओव्हरमध्ये कमबॅक केलेला आहे अंकुर सिंग आणि 5 धावा देऊन 1 विकेट प्राप्त केलेली आहे. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आता मात्र गोलंदाजी प्रणय येतो. या ठिकाणी पंच या ठिकाणी पाहतायत नक्कीच 2 धावांसाठी परतलेले आहेत. थोडंसं मी प्रेक्षकांना विनंती करतोय समोर जे प्रेक्षक आहेत थोडं मागे व्हा, कारण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय. प्रथमेश म्हात्रे ज्यांनी 43 धावा कुठल्या होत्या स्वतः कर्णधार बघा काही काय करतोय ही आवश्यकता आहे. आणि आता मात्र स्ट्रॉक स्वीप खेळायला गेले होते समोरच्या दिशेने. सोपा झेल होईल का. झेल सुटतोय. रवी सोलंकी त्या ठिकाणी आले होते आणि उजवा गुडघा टेकला होता. असं वाटलं होतं की स्लॉक स्वीप खेळण्यासाठी हा प्रयत्न होईल का. मात्र
ऑन दी अप खेळायला गेले, बॅटच्या वरती बरोबर लागला नाही, मिडल केला नाही आणि वर निघाला बॉल. त्यामुळे धावसंख्या 1ने पुढे सरकते. एकूण धावसंख्या 24. 97 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना 30 षटक आपण पाहतोय. प्रणय या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी कमला विहार स्पोर्ट्स क्लब एन कडून गोलंदाजी करतोय. चांगली आउटफील्ड आता मात्र आपल्याला कोरडी पाहायला मिळते, त्यामुळे आउटफील्ड छान असल्यामुळे सर्व एन्जॉय करणार आहेत. कारण पावसाची अजूनही थोडीशी ढगाळ वातावरण असले तरी सुद्धा मैदानावर वातावरण वेगळं पाहायला मिळतंय. डिक्लेअर मध्ये वाईडला प्लस येणार आहे निश्चितच. येस, वाईड प्लस 1, 2 धावा. धावसंख्या 26. वी आर वॉचिंग नॉर्थ स्टार ट्रॉफी 2022. टुडे इज द सेकंड डे वी आर सेलिब्रेटिंग हियर ॲट सप्ता ग्राउंड opposite Kamlavir Sports Club, Kandivali West. Match is going on between Turf Addicts Raigad versus March Charkop. Next delivery, Pranay outside the leg stump. Once again, it's a consecutive wide has been bowled. Pranay and score moves to 27. स्ट्राइक पर बल्लेबाज अनिल है और अनिल और वैभव इन दोनों के बीच अब साझेदारी की जरूरत बढ़ रहा है. टेंशन अब बढ़ना होगा, कंट्रीब्यूशन की जरूरत है. कंट्रीब्यूशन बढ़ेगा तो ही मौका मिलेगा. स्लोअर वन, लेग कटर. जिस तरह से चेंज ऑफ पेस किया था बल्लेबाज, पहले ही मन बना लिया था, प्री प्लान स्ट्रोक था कि थोड़ी भी गेंद बैक ऑफ द लेन मिले तो अनिल तैयार थे, लेकिन जल्दी खेले उस गेंद को. बल्ले पर ठीक उस गेंद को कनेक्ट नहीं कर पाए, टाइमिंग नहीं कर पाए. अगले मैच के लिए यहाँ पर बुलाना चाहूँगा जो टीम इस मुकाबले को जीती है, रॉयल स्टनर्स. उबैद खान आप तैयार रहें. अगली गेंद, फिर एक बार इस गेंद को खेलने के लिए गए थे लेग साइड, ऑन साइड डीप मिड विकेट की तरफ, लेकिन बल्ले पर गेंद नहीं आई. विकेट कीपर प्रथमेश के हाथ में गेंद और एक गेंद डॉट. प्रणय अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाज को ज़्यादा रूम नहीं दे रहे हैं. जिस विड्थ की अगर बात की जाए, थोड़ा अंदर लेकर आए, बाहर निकाल रहे हैं और बाएं हाथ के बल्लेबाज हैं, गेंदबाजी के लिए तैयार. अगली गेंद, फिर एक बार उंगलियां फेर ली थी, लेकिन और एक बेहतरीन गगनचुंबी सिक्सर. ये टीम भी मार्शल 11 चारकोप की टीम है. ये भी बता रहे हैं कि यस, इस मैच को जीतने के लिए हम भी यहाँ पर कोशिश प्रयास करेंगे. एक गेंद बाकी है. अगली गेंद, और इस गेंद को भी पुल करने के लिए गए. गेंद बल्ले पर नहीं. ओवर की समाप्ति. 3 ओवर का खेल पूरा हो चुका है. रन संख्या 34. ही देखील या खेळाडूची वेगळी ओळख आहे. अगली गेंद, स्लोवर वन गेंद, ऑन साइड पर दिशा दी. प्रयत्न करावे लागणार आहेत या संघाला, कारण समोरचा संघ जरी किती मोठा संघ असला तरी सुद्धा या संघाने देखील दाखवून दिलेलं आहे की आपली एक वेगळी ओळख आहे आणि आपण प्रयत्न करणार, पराकाष्ठा करणार आहोत. गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी फिरोज सज्ज होतोय. पुढचा चेंडू डावखुऱ्या बॅट्समन साठी. लेफ्ट हँड बॅट्समन रेडी. Oh, it's a slower one. Another beautiful delivery. That is a beauty. Change of pace has been done. Left arm bowler Firoz Sheikh, and the batsman is waiting for the big one but couldn't get right elevation. The batsman Vaibhav. 4 बॉल मध्ये एकच धावा दिलेली आहे आणि आता मात्र क्लिअर होतोय का बघूया. डीप मध्ये सागर रणपिसे येईल आणि सोपा झेल. खेळाडू बाद. म्युझिक.
ते गेल्या वर्षी एक सुंदर असा परफॉर्मन्स दिला होता आणि बॅक टू बॅक मोठमोठ्या स्पर्धा या परिसरातल्या ज्या निवडक स्पर्धा जिंकल्या होत्या याचं कारण मुळात ही जोडी होती. कारण विनायकचा तो क्लास पाहायला मिळाला होता. अनिल देखील आहे. फिरोजचा पुढचा चेंडू विनायकसाठी. विनायक ओके, या ओव्हरमधील बॉल बाकी आहेत आपल्याला पाहायला मिळेल एक, म्हणजे 7 बॉल बाकी आहेत आणि धावा अजूनही खूप करायच्या आहेत. आपण पाहिलं तर केवळ एकच धाव दिली होती आणि मोठा फटका खेळण्यासाठी या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्या दरम्यान एकच धाव मिळालेली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आहे का बघूया. ज्या ठिकाणी चेंडू फेक होते आणि षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होत आहे आणि आता 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी धावांची जी गरज आहे ती म्हणजे 61. कारण एकूण धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 36. त्यामुळे 90. उबेद तयार आहेत. रॉयल स्टनर्स जशी मॅच संपेल उबेद, इमरोज, अयूब आपण उबेदला पाठवायचं या ठिकाणी. रॉयल स्टनर्स जैसे मैच पूरा होता है आपको तुरंत यहाँ आना है. अगला मैच 4 ओवर का रहेगा जो क्वार्टर फाइनल का मुकाबला. उसके बाद सेमीफाइनल जहाँ पर GI11 विक्रोली की टीम. देखिए विक्रोलियंस, एक टीम विक्रोली कल फाइनल में पहुंच चुकी है और एक टीम जो सेमीफाइनल में पहुंच चुकी है वो भी विक्रोली की है. आशीष की अगेन, खेलना कुछ अलग चाहते थे, बल्ला जिस तरह से घूमा नहीं, जिस कवर की तरफ जो ड्राइव बड़ा हिट लगाने की कोशिश प्रयास कर रहे थे कि असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल न हो तुम, नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कि लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हवा में खेला हुआ स्ट्रोक, नाना वहां पर आएंगे और नाना का आना और विकेट का जाना, लेकिन आएगा संपूर्ण सिद्धेश्वर मित्रमंडळ, सिद्धेश्वर बॉईजच्या व्हॉलेंटियर स्वयंसेवक खेळाडू व्हॉलेंटियर्स आहेत, त्यांनी आपण स्टेज जवळ उपस्थित राहायचं आहे. फलंदाज रोहित कोयंडे, मॅन फ्रॉम गोरेगाव, मार्शल 11 साठी टेनिस क्रिकेटमधील काही लाख मुलाच्या स्पर्धा खेळले, त्यामध्ये या खेळाडूचा देखील फार मोठा वाटा आहे. आणि आशिष येतोय. पुढचा चेंडू, पहिला चेंडू हवेमध्ये उंच टोलवतोय, एलिव्हेशन आहे, डिस्टन्स मिळणार का. अंकुर येतोय मात्र नाही, झेल होऊ शकला नाही. अशा प्रकारचा झेल 1983च्या वर्ल्ड कपमध्ये आपण पाहिला होता. ज्या प्रकारे शॉट मिड विकेटला पूल करण्यासाठी गेले आणि मदनलालच्या चेंडूवर बाद झाले होते विव रिचर्ड्स आणि कपिल देव सरांनी तो एक जबरदस्त झेल घेतला होता, ज्या ठिकाणी सामन्याचं गणित समीकरण बदललं होतं. आणि आत्ता मात्र या ठिकाणी झेल सुटलेला होता. प्रयत्न करत आहेत, मात्र एक चांगला संघ आहे टर्फ एडिक्स रायगड. टेनिस क्रिकेट बरोबरच आपण रबर बॉल क्रिकेट पाहिलं तर या संघाने खूप चांगली अशी सुरुवात दिलेली आहे आणि टेनिस क्रिकेटला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं. आशिष स्लोवर बन, हा देखील चेंडू अनिलला मिळत नाही आहे, निघून जातोय. यष्टीरक्षकाला चकून आणि बॅट्समनला बघूया. पंचांचा इशारा या ठिकाणी नाही, बॅटने निघालेला आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारे पंचांचा इशारा येणार नाही आहे. एकूण धावसंख्या सिद्धेश्वर बॉईज सर्व व्हॉलेंटियर्स आपण स्टेज जवळ उपस्थित राहायचं आहे. सर्वांना विनंती करतोय, सर्व हळूहळू इकडे या, स्टेज जवळ यायचं आहे. उमेश गुरव आपण सर्वांना घेऊन या ठिकाणी या कव्हरच्या दिशेने. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द इव्हिनिंग. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना दिली जाते. रोहितच्या बॅटमधून रोहित षटकार.